नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पवित्र पावन शुद्ध असा विष्णूचा महिना अधिक महिना सुरू आहे. हा अधिक महिना 3 वर्षानंतर एकदा येतो, म्हणून याचे महत्त्व खूप जास्त असते. या अधिक महिन्यात आपण पूजा अर्चना करतो, दान देतो, काही सेवा उपासना करत असतो आपण. त्यासोबतच अधिक महिन्यात गुरुचरित्र पारायण करण्याचे सुद्धा महत्त्व आहे. असं मानलं जातं की या महिन्यात आपण गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला अधिक फळ मिळतात, अधिक पुण्य लाभते आणि ज्याही कामात अपयश आपल्याला येत होते त्या कामात यश मिळते आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आपल्या मनासारख्या व्हायला लागतात. परंतु आता प्रश्न येतो की भरपूर लोकांना गुरुचरित्र पारायण करणं अशक्य असतं. तर का अशक्य असतं? तर आजकाल या धकाधकीच्या जीवनात, धावपळीच्या जीवनात नोकरी, व्यवसाय सगळीकडे पळापळ होते आणि मग गुरुचरित्र करायचे म्हटले तर मग सगळ्या नियमांचे पालन करून ते करावे लागते. परंतु आजकाल बऱ्याचशा लोकांना करण्याची इच्छा तर असते, पण ते अशक्य असते, करू शकत नाही. मग आपल्याकडून काही चूक व्हायला नको, पाप व्हायला नको, काही चुकीचं व्हायला नको, यासाठी मग आपण टाळाटाळ करतो. परंतु मग अधिक महिन्यात गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर मग त्यांनी काय करावे? तर त्यांच्यासाठी एक दुसरे काम आहे, दुसरे ऑप्शन आहे. समजा तेही स्वामींचे, गुरुदेव दत्तांचे, आणि ते लाभ आपल्याला तेवढेच मिळतात. मग हे काय आहे? तर जसं गुरुचरित्र आहे, ज्यामध्ये गुरुदेव दत्तांचे चरित्र दाखवलेले आहे, लिहिलेले आहे, तसंच आपण स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत हे पारायण अधिक महिन्यात करू शकतो. ज्यांना गुरुचरित्र जमत नाही त्यांनी, आणि ज्यांना गुरुचरित्र जमतं, जे करू शकतात त्यांनी करावं. पण ज्यांना जमत नाही, ज्यांच्याकडून नियमांचे पालन होणार नाही, त्यांनी मग स्वामीचरित्र सारामृत वाचावं. याचे कोणतेही नियम नाही. सकाळी वाचा, संध्याकाळी वाचा, शुद्ध शाकाहारी जेवण करा, बाकी दुसरं कोणतेच नियम नाही. याच्यामध्ये एकूण 21 अध्याय असतात. रोज 3 अध्यायसुद्धा वाचले तर 7 दिवसात एक पारायण म्हणजे 21 अध्याय पूर्ण होतात. तर आता 7 दिवसाचं हे पारायण तुम्ही करू शकता आणि नक्की करावं. ज्यांना गुरुचरित्र जमत नाही त्यांनी स्वामीचरित्र सारामृत वाचावं. तेवढेच फळं मिळतात, अधिक फळं मिळतात, सर्व कामं यशस्वी होतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.